सोशल मीडियावर मोडी लाट. 700 वर्ष जुनी मोडी लिपी होणार पुनर्जीवित. आता तुम्हालाही शिकता येणार मोडी लिपी. मला एक इच्छा अशी झाली की ते जर मोडी लिहित होते तर मग आपल्याला का आली नाही. मोडी लिपीला होणार तंत्रज्ञानाचा स्पर्श. व्हॉट्सअपद्वारे मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग. सगळ्यात जास्त 80% कागदपत्र मोडी भाषेमध्ये आहेत. तर मोडी लिपीचे वाचक जर वाढले आपल्या देशामध्ये तर अशा लोकांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. नाशिकमधील तरुणांचा स्तुत्य उपक्रम. त्या पद्धतीने आपण सराव एक पार पडत गेला आणि 2 महिन्यामध्ये आम्ही मोडी लिपी शिकलो. व्हॉट्सअपवरनं मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार. तरुणांमध्ये वाढतंय 700 वर्ष जुन्या मोडी लिपीचं आकर्षण. सरांनी जी उपक्रम हा राबवला की व्हॉट्सअप थ्रू जे शिकवायचं आहे तर जुन्या लिपीला त्यांनी आधुनिकतेचा टच दिलेला आहे आणि तो सर्व समाजाला उपयोग होईल. मोडीमुळे उलगडणार मराठ्यांचा संपूर्ण वैभवशाली इतिहास. मराठी भाषेची जननी म्हणजे मोडी लिपी. अगदी 700 वर्ष महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, साहित्य ज्या भाषेनं खरं तर समृद्ध केलं ती मोडी लिपी. आणि हीच मोडी लिपी मागील 7 दशकं विस्मरणात गेली आहे. मात्र आता नाशिक मधील एका तरुणानं मोडी लिपीच्या संवर्धनासाठी प्रचार प्रसार यासाठी पुढाकार घेतलाय आणि तोही नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं. पाहूयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट. सोशल मीडियावर सध्या नवी मोडी लाट सुरू झाली आहे. होय, मोडी लाट. आता तुम्ही म्हणाल आम्ही मोदी लाट ऐकलंय, आता ही मोडी लाट काय? तर ऐका, 700 वर्ष जुनी मोडी लिपी आता पुनर्जीवित होणार आहे. होय, 700 वर्ष जुनी मोडी लिपी म्हणजेच मराठी भाषेची जननी. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाची साक्षीदार असणारी मोडी लिपी. यात 700 वर्ष जुन्या मोडी लिपीबाबत आजच्या तरुणांना पुन्हा आकर्षण निर्माण झालंय आणि त्याला कारणही तसंच आहे. नाशिकचे मोडी लिपी मार्गदर्शक सोज्वल साळी यांनी मोडी लिपी व्हॉट्सअपद्वारे शिकवण्याचा प्रयोग सुरू केलाय. ऐतिहासिक मोडी लिपीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न. मला एक इच्छा अशी झाली की ते जर मोडी लिहित होते तर मग आपल्याला का आली नाही. आणि नंतर मी जेव्हा अभ्यास करायला लागलो मोडी लिपीमध्ये तेव्हा लक्षात आलं की 1960 मध्ये मोडी लिपी बंद झाली. नंतर म्हणजे मोडी लिपी कुठेच नाही आहे. त्यासाठी मग मी विचार केला की जर समजा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत जर मोडी लिहायची असेल तर आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावं लागेल. म्हणजे मूळ माझा व्हॉट्सअपला वर्ग सुरू करायचा उद्देश हा होता की जेव्हा नाशिकमध्ये मी क्लासेस सुरू केले तर क्लासेस सुरू केल्यानंतर एक लक्षात आलं की भरपूर जणांचा ऑफिसचा प्रॉब्लेम असतो की 11 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आम्हाला येता येत नाही. तर मग त्यासाठी मग मी विचार केला की आपण व्हॉट्सअपवरती जर सुरू केलं तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. मोडी लिपीला 700 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे मोडी लिपीमध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये अमूल्य ठेव आहे. गेल्या काही वर्षात मोडी लिपीच्या संवर्धनासह कागदपत्रातील माहिती जाणून घेण्यासाठी तरुणाई मोडी लिपी शिकण्याकडे वळू लागली. मोडी शिकू इच्छिणाऱ्या नोकरदार तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गात जाऊन शिकण्यासाठी वेळ मिळत नसल्यानं सोज्वल साळी यांनी शक्कल लढवत मोडी प्रशिक्षणासाठी व्हॉट्सअपचा वापर सुरू केला. व्हॉट्सअपवरील त्यांच्या या प्रयोगाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळू लागला. व्हॉट्सअपद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात मोडी लिपीतील बाराखडी, जोडाक्षर, पत्रवाचन याविषयी मार्गदर्शन केलं जातं. हो, आता रिस्पॉन्स म्हणजे साधारण 2200 स्टुडंट शिकले आणि त्याच्यातले खूप बाहेरच्या देशातून पण शिकलेले आहेत. आणि तसं बघितलं तर आपल्याकडे मोडीचे डॉक्युमेंट्स बाहेरच्या देशात सुद्धा, पाकिस्तानामध्ये सुद्धा मोडीचे डॉक्युमेंट्स, पण तिकडे वाचणारे खूपच कमी. म्हणजे तिकडे जास्त मोडीकडे जास्त वळतच नाही. आपल्या बघितलं तर पूर्ण भारताचा आपला इतिहास मोडीमध्ये, म्हणजे पेशव्यांच्या पासून शिवाजी महाराज आहे, त्याच्या आधी शहाजीराजे आहेत,
त्यांचा सगळ्यांचा इतिहास आपला मोडी लिपीमध्ये. मोडी वाचणं आणि त्याचा अचूक अर्थ सांगणं यासाठी आपल्याला गृहपाठ केला पाहिजे, काही वर्ष दिली पाहिजेत, तर आपण त्यासाठी एलिजिबल होऊ शकतो. हे काम अशक्य आहे का? तर हे काम अशक्य नाही. हे सरावाने अगदी साध्य होऊ शकतं आणि ज्यांनी कोणी व्हॉट्सअपवर शिकवायला केली आहे, सुरुवात केली आहे, त्यांचं अत्यंत कौतुक केलं पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी मोडी शिकवणारी लोक नसतात आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून, स्काईपच्या माध्यमातून परदेशातले सुद्धा मराठी बांधव शिकू शकतील आणि एक माणूस शिकला तर कदाचित तो पुढे 400 जणांना शिकवू शकतो. त्यामुळे ज्यांनी कोणी हे केले त्यांचे ते अभिनंदनास प्राप्त आहेत. सोज्वळ साळी यांनी व्हॉट्सअपद्वारे प्रशिक्षणाचे आतापर्यंत 10 वर्ग घेतले. 2 महिन्यांचा हा वर्ग असतो. अनेकांना वेळ मिळत नसल्यानं ते व्हॉट्सअपद्वारे मोडी लिपीचं प्रशिक्षण घेतात. व्हॉट्सअपद्वारे वर्ग सुरू केला तेव्हा पहिल्यांदा 4च विद्यार्थी होते. मात्र नंतर प्रतिसाद वाढत जाऊन ही संख्या 2च्या घरात पोहोचली. दुरेघे मांडणीसारखे काही प्रकार न समजल्यास व्हॉट्सअप कॉल करून देखील मार्गदर्शन केलं जातं. मोडीमध्ये बरेचसे शब्द फारसी भाषेतील आहेत. मोडी लिपीत बहामनी काळ, शिवकाळ, पेशवे काळ, आंग्ल काळ या कालखंडानुसार काही बदल झाले आणि त्याबद्दलचंही मार्गदर्शन व्हॉट्सअपवरच केलं जातं. जर आपण विचार केला तर आत्ता आपण पेन वापरतो, पण याच्या आधी लेखणीचा उपयोग फक्त बोरू वगैरे याच्याने करत होते. तर मग बोरू लिहत असताना मग ते शाई कशात ठेवायची? आत्ता आपल्याकडे काचेच्या बाटल्या आहे, पण जर समजा त्या काळीचा विचार केला तर मग ते एका ठिकाणी साठवून ठेवायचे. काही मडके असायचे छोटे किंवा या शाईच्या दवती असायच्या, तर या शाईच्या दवतींमध्ये शाई ठेवून ते बुडवून लिहित होते. तर मग आपल्याला तो स्वतःहून केल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून मी सुद्धा आत्ता मोडी लिपी वगैरे पत्र लिहित असताना दवतीचा वापर करतो. सोज्वळ साळी स्वतः देखील मोडी लिपीचा अभ्यास करताना आणि इतरांना शिकवताना जुन्या दौत आणि मोरपिसाचा वापर करतात. पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असल्यानं त्यांनी देशभरातनं दौत, मोरपीस आणि लिखाणासाठीचं इतर साहित्य जमा केलंय आणि यामध्ये शिवकालीन, पेशवेकालीन आणि कोरीव काम केलेले दौत सोज्वळ यांनी जमा केलेत. कोणत्याही सणाच्या दिवशी शुभेच्छा पत्रक पाठवताना सोज्वळ साळी याच मोडी लिपीचा वापर करतात. आपल्याकडे शिक्षण म्हटलं तर शिक्षणाचा काही जास्त हेच नव्हता. त्याच्यामुळे तो पोस्टमास्टर वगैरे जो असायचा, पोस्टमन वगैरे, तो वाचून दाखवायचा. तर 1960 ते आता 2019 पर्यंत मोडीचा काहीच उल्लेख नाही. तर जे जुने पोस्टमन वगैरे आहेत ना, त्यांना काहीतरी एक आतून असं फिलिंग येईल की अरे आपली मोडी अजून सुद्धा जिवंत आहे. त्याच्यासाठी मी दिवाळीच्या शुभेच्छा असेल, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असेल, जे माझ्याकडे मोडी लिपी शिकले किंवा ज्यांना मोडी येते यांना सगळ्यांना मी मोडीमध्ये पत्र लिहून पाठवतो. सोज्वळ साळी यांच्या मोडी लिपी वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी शिवकालीन गडकिल्ल्यांवर असलेल्या मोडी लिपीतील शिलालेखांना मराठी भाषांतरित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे नव्या पिढीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासावर अधिक सखोल प्रकाश पडण्यास मदत होईल. त्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं की जुन्या काळची जी काही डॉक्युमेंट्स आहेत, जी कागदपत्र आहे, ती ट्रान्सलेट करून ज्यांच्याकडे काही जी मोडी लिपीतली कागद वगैरे आहेत ती ट्रान्सलेट झाल्यामुळे त्यांचाही फायदा होईल आणि जी जुनी कागद आतापर्यंत कोणाच्या समोर नव्हती तर त्याच्यातलाही त्यांना उपयोग होऊ शकतो. आणि सरांनी जी उपक्रम हा राबवला की व्हॉट्सअप थ्रू जे शिकवायचं आहे, तर जुन्या लिपीला त्यांनी आधुनिकतेचा टच दिलेला आहे आणि तो सर्व समाजाला उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. मोडी लिपीची खूप गरज आहे वास्तव्यात. कारण बरेच असे लोक आहेत जे शेतकरी कुटुंबातले लोक असतील किंवा अजून काही वेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक असतील, त्यांचे बरेच पूर्वीचे जे कागदपत्र असतात, मग त्यात जमिनीचे कागदपत्र असतील, काही आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र असतील, ते सगळे जवळजवळ मोडी भाषेतच आहेत. म्हणजे आपल्या प्राचीन भाषा पाली, ब्राह्मी आणि मोडी, तर सगळ्यात जास्त 80% कागदपत्र मोडी भाषेमध्ये आहेत. तर मोडी लिपीचे वाचक जर वाढले आपल्या देशामध्ये तर अशा लोकांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या मराठी जनांनाही मोडी शिकण्यात रस आहे. व्हॉट्सअपद्वारे मोडी शिकवली जात असल्यानं परदेशातील तरुणही सोज्वळ यांच्याकडनं मोडीचे धडे घेत आहेत. अगदी मस्कत सारख्या देशातील अनेकांनी या माध्यमातून मोडीचं शिक्षण घेतलंय. एक मस्कट मधून पण शिकणारा एक आहे केतन म्हात्रे नावाने, आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण भारतामधून ग्वाल्हेर साईडने किंवा दिल्लीकडचे आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत. 700 वर्ष जुनी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असणारी मोडी लिपी टिकवण्यासाठी आपल्या मुलाची चाललेली धडपड पाहून सोज्वळ यांच्या आई वडिलांचा ऊर अगदी अभिमानानं भरून येतो. त्याचा तो क्लास पूर्ण झाला आणि त्यांनी क्लास चालू केले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याचं कौतुक करावं तितकं कमीच, काही ना काही करतच राहत होतो त्याच्यामध्ये.
आणि असं गोरगरिबांना मदत करायची खूप त्याला आवड आहे. असं नवीन नवीन असं म्हणजे काही जुन्या वस्तू पुराणिक त्या जमा करायचा, त्याचा संग्रह करायचा. मम्मी तुझ्या माहेरी काही असं म्हणजे आजोबा वगैरे होते का मोडी वगैरे? म्हटलं माझे आजोबा होते, त्यांना माहिती आहे सगळं, पण मला त्याच्यातली काहीच माहिती नाही. तू जे करतो ते खूप म्हणजे त्याचं खूप कौतुक वाटतं आता. एका बाजूला पाश्चात्य संस्कृतीनं आजच्या तरुणाईला झपाटलेलं असताना मराठी भाषेची जननी असणाऱ्या मोडी लिपीचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धडपडणाऱ्या सोज्वळ साळीसारख्या तरुणांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सोज्वळचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी तर आहेच, मात्र जे कागदपत्र, जे दस्तावेज मोडी लिपीमध्ये आहेत त्यांना ट्रान्सलेट करण्याचं एक मोठं काम सध्या सोज्वळ संपूर्ण महाराष्ट्रभर करतोय. नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. 700 वर्ष जुन्या या मोडी लिपीचा नेमका इतिहास तरी काय आहे हे जाणून घेण्याची आता तुम्हाला देखील उत्सुकता निर्माण झाली असेलच. मग पहा हा स्पेशल रिपोर्ट. मोडी, महाराष्ट्र आणि मराठ्यांचा वैभवशाली इतिहास गर्वानं सांगणारी मोडी. देशातील विविध सत्ता आणि राजशाह्यांच्या 700 वर्षांचा लेखाजोगा मांडणारी मोडी. महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि ज्ञानसागराचा भंडार जपणारी मोडी. महाराष्ट्राच्या संस्कृतीची मुळं घट्ट करणारी आणि पुढील पिढीला त्याचा वारसा सोपवणारी मोडी. मराठी भाषेची जननी मोडी. 12व्या शतकापासून ते अगदी 19व्या शतकापर्यंत महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास याच मोडी लिपीत शब्दबद्ध झालाय. मोडी लिपीच्या इतिहासावर एक नजर टाकूया. मोडी लिपीचा उगम यादव काळात झाल्याचा संदर्भ आहे. मोडीचा सर्वात जुना उपलब्ध लेख हा इसवी सन 1189 मधील आहे. मोडी लिपी 700 वर्षांहून अधिक काळ वापरात असल्याचा दावा आहे. 12व्या शतकापासून ते अगदी 19व्या शतकापर्यंत मोडीचा वापर. मोडी लिपीच्या उगमाबाबत अनेक इतिहासकारांमध्ये एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते मोडी 800 वर्ष जुनी, तर काहींच्या मते 700 वर्ष जुनी. मोडी लिपीच्या संदर्भानं जी नवीन टेक्नॉलॉजी येत आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर याचा वापर करून जर का मोडी लिपी अधिक समाजशील होत असेल तर तिचं स्वागत केलं पाहिजे. कारण मध्ययुगीन काळातला इतिहास हा बऱ्याच अंशी तो मोडी लिपीमध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं, मोडी ही भाषा नाही, मोडी लिपी आहे. आणि मोडी लिपीची भाषा आहे मराठी, आणि मराठी भाषेतील अनेक साधनं मोडी लिपीत आहेत. विशेषतः यादव काळापासून संत वाङ्मय आणि त्याचबरोबर जो छत्रपती शिवाजीराजांचा वैभवशाली इतिहास आहे तो इतिहाससुद्धा मोडी लिपीमध्ये आहे. आणि ती मोडी लिपीतला इतिहास जर का अभ्यासायचा असेल तर त्यासाठी अलीकडच्या नव्या पिढीला मोडी लिपी येणं अत्यंत आवश्यक आहे. पुण्यामध्ये पेशवे दफ्तर म्हणून जे कार्यालय आहे, शनिवारवाड्यामध्ये 4 कोटी कागद होते. ते ब्रिटिशांनी सांभाळून ठेवले, पहिल्यांदा नानावाड्यात ठेवले आणि 1861 साली त्याच्यासाठी स्वतंत्र इमारत बांधली, ज्याला पहिल्यांदा एलिनेशन ऑफिस म्हणायचे, मग पेशवे दफ्तर असं म्हणायचे. आता महाराष्ट्र पुरावी लेखागार किंवा पुणे पुरावी लेखागार म्हणतात. त्या 4 कोटी मोडी कागद आहेत. वाचणारी लोक कमी. भारत इतिहास संशोधक मंडळात 15 लाख कागद आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये कागद आहेत. हे फक्त पुण्यातलं झालं. पेशवे दफ्तरची जी लायब्ररी आहे किंवा पेशवे दफ्तरचा जो संग्रह आहे तो एशियातला सगळ्यात मोठा आहे. कोल्हापूरला महाराष्ट्र पुरावी लेखागाराचा ऑफिस आहे, नागपूरला आहे. 12व्या शतकापासून तब्बल 700 वर्ष वापरात असलेल्या मोडी लिपीचं प्रामुख्याने 6 कालखंड पडतात. या 6ही कालखंडात मोडी भाषेत अनेक बदल होत गेले. आद्यकालीन मोडी लिपीची ही शैली 12व्या शतकापर्यंत होती. यादवकालीन मोडी 13व्या शतकाच्या कालखंडापर्यंत म्हणजेच यादव साम्राज्याच्या अखेरच्या कालखंडात ही शैली अस्तित्वात होती. बहामणीकालीन मोडी 14व्या ते 16व्या शतकाच्या कालावधीत ही शैली वापरली जात होती. शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोडी लिपीला बहर आला. साधारणतः 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत याचं अस्तित्व होतं. पेशवेकालीन मोडी या काळात मोडीला आखीव, रेखीव आणि सुटसुटीत स्वरूप प्राप्त झालं आणि हे लिखाण पूर्ण होत असे. आंग्लकालीन मोडी ब्रिटिश अंमलापासून ते स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत होती. ब्रिटिश काळात मोडी लिपी टाक किंवा पेनानं लिहिली जाऊ लागली.
मोडी लिपीबद्दल बराचसा अपप्रचार आहे, ती क्लिष्ट आहे, ती अवघड आहे, ती संदिग्ध आहे, असं काहीही नाही. ती संदिग्ध नाही, ती अवघड नाही आणि ती कठीण देखील नाही, तर ती सोपी आहे. भाषा मराठी आहे, लिपी मोडी आहे. तर त्या मोडी लिपी जर का आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये येत असेल तर मध्ययुगीन काळातला इतिहासाचं संशोधन करण्यासाठी ही बाब अत्यंत सुलभ होईल. अनेक कागदपत्र असे आहेत की ज्या कागदपत्राचं वाचन झालेलं नाही. इतिहास संशोधन मंडळामध्ये आहेत, काही घरगुती स्वरूपामध्ये आहेत, बरीचशी साधनं तंजावर या ठिकाणच्या लायब्ररीमध्ये आहेत. तर मोडी लिपी जर का नव्या पिढीने अभ्यासली तर त्याचा निश्चितपणे इतिहासाच्या संशोधनासाठी, प्रबोधनासाठी आणि पुनर्लेखनासाठी निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. मी गेली 12 वर्ष भारत इतिहास संशोधक मंडळात मोडी शिकवते, पण माझा अनुभव असा आहे की जसं पोहण्याच्या क्लासला खूप लोक येतात, ते तरंगायला शिकतात, पण खाडी पोहून जाणारे तयार होत नाहीत. तर प्रत्येक मोडी प्रशिक्षकाची अशी इच्छा असते की संशोधक निर्माण झाले पाहिजेत. पण आज संशोधक जरी निर्माण झाले नाहीत तरी महाराष्ट्रात प्रत्येक तलाठ्याकडे जे प्रत्येक गावामध्ये जमिनीचे किंवा इतर कागद जे आहेत ते वाचणारी लोक पण पाहिजेत. आज तुम्हाला जन्म मृत्यूचा दाखला काढायचा तरी मोडी यायला लागतं आणि त्यासाठी जिथं कोणी नाही तिथे खूप पैसे घेतले जातात. या उपक्रमातनं जेवढे गावोगावी मोडी वाचणारे तयार होतील तेवढी प्रत्येक गावामध्ये लोकांची अडचण दूर होईल. शिवकाळापर्यंत मोडी लिपीमध्ये फारसी शब्दांचा प्रभाव होता. तसंच मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रगत प्रकार असल्याचा दावाही केला जातो. हात न उचलता लिहिणं हे मोडी लिपीचं इतर लिपींपेक्षा वेगळेपण आहे. कालांतरानं या भाषेत अनेक फेरबदल आणि सुधारणा होत गेल्या. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये अनेक मोडी लिपीतील कागदपत्र आढळून आली. एवढंच नाही तर इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, डेन्मार्क आदी देशातही मोडी भाषेतील कागदपत्र आढळली आहेत. पाश्चिमात्य देशांचं वर्षानुवर्ष भारत आणि महाराष्ट्राशी असणारे व्यापार संबंध आणि परकीय आक्रमण यामुळेच ही मोडी लिपीतील कागदपत्र या देशांमध्ये आढळली असावी. आज होळकर जिथे होते, शिंदे जिथे होते, बंगालला भोसले आहेत, बडोद्याला गायकवाड आहेत, खाली कर्नाटकमध्ये आहेत, हैदराबाद आर्काइव्हजला काही मोडी कागद आहेत, ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये कागद आहेत आणि वाचणारी लोक कमी आहेत. जेवढी मोठ्या संख्येने वाचणारे तयार होतील, वाचणाऱ्यांनी पुढे इतिहासाचा अभ्यास केला की आपला इतिहास आपल्याला अचूक सांगता येईल आणि तो उलगडला जाईल. याच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला असं सांगेन की आजपर्यंत मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास हा प्रामुख्याने मराठीत लिहिला गेलेला आहे. तर तो जे इंग्लिश उत्तम बोलू शकतात त्यांनी पण हे शिकलं पाहिजे. आणि आज आपली पुढची पिढी इंग्लिश मीडियम मध्ये शिकते, त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्यांसाठी हा इतिहास इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिला पाहिजे, पण तो आधी मोडीतनं देवनागरीत आला पाहिजे. यादव काळापासून राज्यकारभार आणि प्रशासकीय लेखनात मोठ्या प्रमाणात मोडीचा वापर केला जात असे. पुढे शिवकाळ, पेशवाई, मोडीला बहर आला. मराठ्यांनी काबूल ते कंधार आपल्या साम्राज्याचा विस्तार केला तेव्हा मोडी भाषा भारताच्या अनेक भागात पोहोचली. अगदी ज्या ज्या भागात मराठ्यांनी राज्य केलं तिथे तिथे मोडी भाषा रुजली, वाढली. त्यानंतर इंग्रजांच्या राजवटीतही मोडी अधिक प्रचलित झाली. मोडी भाषेत आढळलेले दस्तऐवज कोणकोणते आहेत ते पाहूया. दफातेपत्र, इनामपत्र, वतनपत्र, वकीलनामा, करारनामा, आज्ञापत्र, मसाले चिठ्ठी, जमाबंदी, सनद आणि राजपत्र. 700 वर्ष जुनी मोडी भाषा भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1950 साली व्यवहारातनं बाद करण्यात आली आणि अगदी बघता बघता विस्मरणातही गेली. मात्र आता तरुण पिढी पुन्हा एकदा याच मोडी लिपीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करते, शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करते, अगदी प्रचार आणि प्रसार करण्याचा देखील प्रयत्न करते. आणि यातनच मोडी लिपीत अडकलेला महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास भावी पिढीसमोर अधिक प्रकर्षाने येण्यास मदत होईल हे नक्की. योगेश बोरसेसह प्रथमेश मोरे, TV9 मराठी. सध्या तरुणांमध्ये याच 700 वर्ष जुन्या मोडी लिपीचं आकर्षण सगळीकडे पाहायला मिळतं आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठामध्ये मोडी लिपी शिकवणारा अभ्यासक्रम आता सुरू करण्यात आलाय. पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुढच्या पिढीला कळावा, आपली ऐतिहासिक भाषा टिकावी यासाठी आता मोडी भाषेचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमात आणण्यात आली. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर अनेक विद्यापीठांमध्ये रोजगाराभिमुख पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी मोडी भाषा शिकताना दिसतात.
डिप्लोमा देखील अभ्यासक्रम सुरू झाला आणि पहिल्या बॅचला 40 विद्यार्थी सगळे प्राध्यापक लोक होते आणि त्यांनी देखील ही मोडी लिपी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागामार्फत आता हा अभ्यासक्रम चालतो आणि दरवर्षी साधारण 20 ते 30 विद्यार्थी जे आहेत ही मोडी लिपी शिकतात. हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि महाराष्ट्रामध्ये असं एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे की ज्यांनी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पदविका अभ्यासक्रम सुरू केला. विद्यापीठाच्या इतिहास विभागाअंतर्गत मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वस्तुसंग्रहालय प्रमाणपत्र राबवली जातात. या अभ्यासक्रमांना प्रतिसाद देखील चांगला आहे. इतिहास संशोधन, शासकीय कामकाजातील महत्त्व आणि छंद म्हणून विद्यार्थी आणि नोकरदार मोडी लिपी शिकतात. अगदी इतिहासाचे मोडी लिपीतील दस्तावेज मराठी आणि इतर भाषेत अनुवादित करण्यासाठी आणि मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी या अभ्यासक्रमांचा फायदा होतोय. आणि त्याचप्रमाणे पुरातत्व खातं, वस्तुसंग्रहालय, ऐतिहासिक ठिकाणी गाईड, पर्यटन, अध्यापन क्षेत्रातही अनेक जणांना मोडी शिकल्यामुळे करिअरची संधी मिळते. शिव कालखंडामध्ये राज्य व्यवहाराची जी भाषा होती ती मोडी लिपी होती. त्यामुळे जे दैनंदिन पत्रव्यवहार जे होते ते सगळे ह्या मोडी लिपीमध्ये होते आणि आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मोडी लिपीचे पत्रव्यवहार उपलब्ध आहे. शिव कालखंड आपल्याला समजून घेण्यासाठी मोडी लिपीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण की इतिहासकाराला विशेषतः मराठा इतिहासाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, जे प्रायमरी सोर्स आपण ज्याला म्हणतो, तर मोडी जी ही प्रायमरी सोर्स आहे आणि हे पत्र जे मोठ्या प्रमाणात आज देखील उपलब्ध आहेत. पुणे असेल, कोल्हापूर असेल, मुंबई आर्काईव्ह असेल, या सगळ्या आर्काईव्हमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र आहेत आणि ही वाचक आज त्या मानाने खूप कमी प्रमाणात आहेत. परदेशी विद्यार्थ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर मोडी भाषा शिकण्याकडे ओढा दिसतोय. अगदी मस्कत, जपान, जर्मनी, इंग्लंड अशा देशातील विद्यार्थी देखील मोडी लिपी शिकताना दिसतात आणि यातनं पुन्हा एकदा महाराष्ट्राची ऐतिहासिक मोडी भाषा पुनरुज्जीवित होतीये आणि जगाच्या पाठीवर सर्वत्र पोहोचत असल्याचंच अधोरेखित झालेलं आहे. दत्ता कनवटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.